नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आता वटपौर्णिमा येत आहे, त्यामुळं त्याची थोडी तयारी चालू आहे. आधीच थोडी तयारी करून ठेवली म्हणजे त्या सणादिवशी गडबड होत नाही. पण सगळेजण असं म्हणतात, पण माझी तर गडबड होतेच. आज गोकर्णाला खूप छान फुलं आलेली होती. गोकर्ण खरं तर पावसाळ्यात खूप जास्त फुललेलं असतं, पण उन्हाळ्यातही बऱ्यापैकी त्याला फुलं आता यायला लागलेत. पाऊस नाही आहे एवढा, पण तरीसुद्धा त्याला फुलं येतात. आणि आमच्याकडं तर एक दिवस पाऊस आला आणि परत काय पाऊस यायचं नावच घेत नाही. जो काही थोडाफार आला ते पाणी थोडं जमिनीतच मुरलं. अजून थोडा चांगला पाऊस झाल्याशिवाय पाण्याची जी काही आमच्या इकडं कमी आहे ती बंद होणार नाही. पाण्याला वाटच बघत बसावं लागते. चालायचंच. आज जी काही देवाची भांडी स्वच्छ केली होती ती सर्व जागेवर व्यवस्थित ठेवली आणि देवपूजाही करून घेतली. तसंच दिवेही स्वच्छ केले होते, त्यांनाही हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली. आणि हळदी कुंकाचं पंचपाळ पण धुतलं होतं, तर त्याच्यातही हळदी कुंकू भरून घेतलं. कारण ह्या गोष्टी आधीच केल्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधी, तर त्या दिवशी या तरी गोष्टींचं निदान गडबड होत नाही. स्वयंपाकाचा तर गोंधळ असतोच आणि कितीही आवरलं, कितीही काही केलं तरी सणाच्या दिवशी वेळ कसा जातो आणि कशी गडबड होते तेच काही कळत नाही. पण पंचपाळ भरल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि स्वच्छ केल्यानंतरही असं भरून ठेवल्यावर सर्व देवपूजाही करून घेतली. सणाच्या आदल्या दिवशी जो काही गोंधळ असतो तोच आमच्या इथंही चालूच होता. मुलींचं चालूच होतं, हे असं करायचं, हे तसं करायचं. त्यानंतर संध्याकाळी असं छान वातावरण झालं होतं. टेरेसला गेलो होतो आम्ही वरती. ते मुली काय करत होत्या, त्याच्यावरती पाणी टाकत होत्या आळूच्या झाडावरती आणि ते पाणी हलवत होत्या. किती छान दिसत होतं पण ते. त्यानंतर असं वातावरण झालं होतं. वातावरण तर होतंय पावसाचं, पण पाऊस काय येतच नाही आहे. छान वातावरण झालं होतं. पाऊस येईल असं वाटत होतं, पण काही आलाच नाही त्या दिवशी. आमच्या घरात सर्वांचा गोंधळ चालू असतो आणि सर्वजण हसत खेळत वातावरण असतं आमच्या घरातलं. हसत खेळत सर्व वेळ घालवतात. ह्यांचं तर काय चालू होतं, ह्यांचं तर वेगळंच चालू असतं. कारण संध्याकाळी थोडा वेळ बसलेले असतात त्यावेळेस तर सर्वांचंच बोलणं चालू असतं, पण ह्यांचा वेगळाच धिंगाणा चालू असतो. त्यामध्ये हेच आज गाण्याच्या भेंड्या खेळत होत्या आणि हे जे काही लाकूड होतं त्यालाच त्यांनी माईक बनवला होता आणि दोघींच्या गाण्याच्या भेंड्या चालू होत्या. सर्व असंच थोडं थोडं काही ना काही सगळ्यांचं चालू असतं. आम्हीही असतोच तिथे आणि ह्याच गोष्टींमध्ये खरा आनंद असतो. आपण वेगळीकडं आनंद शोधत बसायची काही गरज नसते. त्यानंतर मला माझ्या पुतणीनं अशी मेहंदी काढत होती. ती म्हणली मी काढते, तिला जशी येईल तशी ती म्हणली मी काढते. मग ती काढत होती माझ्या हातावरती मेहंदी. सर्व काही मदत करतात करायला, त्यामुळं जास्त असं काही वाटत नाही. आणि मेन म्हणजे माझ्याही मुली आणि त्याही खूप उल्हास आणि सगळ्या गोष्टी करतात. आमचं शेंडफळही मध्ये मध्ये लुडबुड करत होतं. ते स्वतःच एक कोन घेऊन मेहंदी काढायला बसली होती. तिनं स्वतःनीच मेहंदी काढली. म्हणली माझं मी काढते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.